कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावरती खालच्या स्तरावरची टीका केलेली आहे। काय नाव त्याचं? कुणाल कामरा, कॉमेडियन कुणाल कुणाल कामराने ज्या पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केला आहे त्याला चोख उत्तर शिवसैनिकांनी दिलेलं आहे। लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार दिला म्हणून कोणाच्याही चारित्र्यावर कोणाच्याही नेतृत्वावर अशी टीका करणं योग्य नाही। त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा त्या मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे। म्हणून असे जे काही प्रवृत्ती आहेत स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं त्यांना उत्तर सुद्धा दिलं पाहिजे। शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल झालेत ज्यांनी तोडफोड केलेली आहे। शिवसैनिक अटकेत आहेत, आता 11 वाजता त्यांची सुनावणी सुद्धा पार पडते। ठीक आहे ना, अटकेत आहेत, आम्हाला जे काय कायदेशीर आमच्या बाजू आहे ते आम्ही मांडू, परंतु अशी कुणाची ही टीका व्यर्थ टीका ज्याला म्हणताय, जर एखादी चांगली टीका कामाबद्दल जर असेल तर ते निश्चित स्वागत आहे त्याचं। विरोधक म्हणतात की राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांना अद्याप अटक होत नाही, परंतु कुणाल कामरांवरती अनेक FIR आणि त्यांच्या संपूर्ण हॉटेलची तोडफोड होते। विरोधकांच्या बाबतीमध्ये आम्हाला काही बोलायचं नाही, परंतु जे कोरटकर वगैरे आहेत त्यांना त्यांच्यावर सुद्धा आता पोलीस तपास करतात आणि पोलीस त्यांना लवकरच अटक करतील। कोणालाही कायद्यामध्ये सूट नाहीये, ज्यांच्यावर जे असे लोक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। विरोधकांचं असं म्हणणं आहे की जो स्टुडिओ तोडला त्या स्टुडिओमध्ये तर कुणाल कामरा नव्हता हे माहिती होतं, मग त्या स्टुडिओवर हल्ला करण्याची काय गरज? तिथं होता नव्हता कार्यक्रम तिथं होता आणि तुम्हाला माहितीच सांगतो, मोदी साहेबांवर टीका, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका, अमित शहावर टीका। अहो, तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कुणावर टीका करत बसाल, म्हणून हे कुणी असे आम्ही तर सहन करणार नाही। संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सध्या सुरू झालेला आहे, सत्ताधारीच कायदा हातात घेण्याचं काम करतात, त्यात महाराष्ट्राचा बीड झालाय असं ते म्हणतात। आम्ही कुठेही कायदा हातात घेत नाही, परंतु कोणी आमच्या अंगावर आलं तर आम्ही त्याला सोडत नाही, हे नक्की। दंगलीचा जो आरोपी आहे फहीम खान, त्याच्या घरावर अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात कडक कारवाई करण्यात आली। समाज विरोधक जोही कारवाई करेल मग त्याला लिगली भाषेमध्ये उत्तर दिले जाईल आणि तीच उत्तर मला वाटतं नागपूरमधून सुरुवात झालेली आहे। सर हिंदी में बोल दीजिए, जिस तरह से तोड़फोड़ क्या मराठीमध्ये अजित पवारांनी सर आज मुद्दा उपस्थित केलेला आहे की औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा स्वातंत्र्याचा हा मुद्दा आहे, अशा पद्धतीनं तोडफोड करणं योग्य नाही। कसला अभिव्यक्ती स्वातंत्र्य? तुम्हाला दुसऱ्यावर टीका करायचे अधिकार कोण दिलेत? तुमचा शो चालण्यासाठी कुणावर टीका कराल हे योग्य नाहीये, कशासाठी करताय तुम्ही? सर संजय राऊत असं म्हणतात की निवडणुकीच्या काळात अशी अनेक गाणी आली, आताच एवढी सुरसुरी का आली, या गाण्यांवरती लोक बेभान नाचली। तुम्हाला लाज राहिलेली नाहीये, त्यांना लाज राहिलेली नाहीये, त्यांच्यावर टीका करा, त्यांना जोड्याने मारा, त्यांना तसं काही वाटत नाहीये। बिनलाजे याला म्हणतात ना, त्या पद्धतीचं त्यांचं वर्तणूक आता सध्याला चालू आहे, म्हणून त्यांच्यावर आम्ही टीका करणार नाही। त्यांना त्याचं काही वाटत नाही, ज्याला लाजच नाहीये तर त्यांच्यावर टीका करून काय उपयोग आहे? कुणाल कामराचे कार्यक्रम घेऊ नका असं आवाहन सुद्धा आता काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलं पाहिजे, निश्चित असं आव्हान केलं पाहिजे। तुला हसवण्यासाठी दुसऱ्यांच्या इज्जती काढशील, तुला स्टँडअप काय कॉमेडियन आहेस तू? कसला कॉमेडियन आहेस तू? लोकांची इज्जत काढण्यासाठी तुला काय लायसन दिले काय? हे असं लायसन ज्याला वाटत असेल ना त्याला चोपलंच पाहिजे आता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।